नमस्कार. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला मराठी व्याकरण या टॉपिकवर आपल्याला मॅरेथॉन लेक्चर घ्यायचंय. मॅरेथॉन मध्ये काय असणार आहे तर बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मराठी व्याकरण प्रश्न जे पेपरला विचारले गेलेले PYQ आहे ते आपण सर्व काय करणार आहे तर कव्हर करणार आहे. आणि ह्या लेक्चरची PDF ही तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये PDF नाव हे कमेंट करायचंय. ठीक आहे, मी तुम्हाला ऍप लिंक देईल. ऍप मध्ये सरळ आपलं TETचं एक फोल्डर आहे, तिथे गेले की तुम्हाला ही PDF मोफत असणार आहे. आणि हे लेक्चर पण तुम्ही किती वेळा बघू शकता, तिथे पण असेल ऍप मध्ये आणि आपल्या YouTube चॅनलला पण दिलेलं आहे. नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ. चला तर प्रश्नाला सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न काय आहे, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देखल्या देवा डॅश डॅश परमेश्वर दंडवत मंत्र आणि पठण. तर आपण याचं योग्य उत्तर काय आहे, देखल्या देवा दंडवत हे त्याचं योग्य उत्तर आहे. पण या म्हणीचा अर्थ काय होतो ते पण तर जाणून घेणं फार गरजेचं आहे ना. तर ज्या व्यक्तीकडनं आपल्याला फायदा आहे, बरोबर ना, आपण स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो किंवा आपल्याला म्हणजे नाईलाज असतो, आपण त्याची आठवण काढणारे, तर त्याला काय म्हणायचं, देखल्या देवा दंडवत. बघा आपण सोल्युशन पण घेतलेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समोर येते तेव्हा तिची आठवण काढणे किंवा स्वार्थासाठी अथवा नाईलाज असतो एखाद्याला नमस्कार आदर करणे म्हणजे काय तर फक्त गरजेपुरतच भक्ती किंवा ओळख दाखवणे, याला म्हणायचं देखल्या देवा दंडवत असं म्हणायचं. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण होते? जयवंत दळवी, ग दि माडगुळकर, चित्र खानोलकर आणि बासी मर्देकर. तर याचं योग्य उत्तर काय, चित्र खानोलकर हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 असणार आहे आरती प्रभू. मग हे बाकीचे जे ऑप्शन आहे ना, जयवंत दळवी, ग दि माडगुळकर, बासी मर्देकर यांचं पण जाणून घ्या, त्यांना पण कोणत्या टोपण नावाने ओळखतात. बघा, आरती प्रभू, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. कवितेसाठी आरती प्रभू आणि कादंबरी नाटकासाठी चित्र खानोलकर हे त्यांचं नाव वापरत. ओके, आता जयंत दळवी काय होते, मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार आणि नाटककार ठणठणपाळ या नावाने त्यांना ओळखलं जातं. गदिमा बघा, गजानन दिगंबर माडगुळकर यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी असं म्हटलं जातं. आणि बासी मर्देकर कोण होते, बाळ सीताराम मर्देकर यांना मराठी नवकाव्याचे काय म्हटलं जातं, जनक असं म्हटलं जातं. मग हे महत्वाचे, मराठी नवकाव्याचे जनक कोण, हा पेपरला या अगोदर प्रश्न विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे, बासी मर्देकर. याला आपण IMP करूया, तुम्ही पण नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चला पुढचा बघा. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? आणि बऱ्याचदा नाही वर प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा आपण काय होतं ना, घाई गडबडीमध्ये पटकन प्रश्न वाचतो आणि आपल्याला असं वाटतं की काय तर बटाटे चाल पु ल देशपांडे यांचे किंवा व्यक्ती आणि वल्ली अशा आपल्याला वाटतं. ठीक आहे ना, पण इथं नाही वर लक्ष द्यायचं, प्रश्न पूर्ण वाचायचा. तर पु ल देशपांडे यांचं कोणतं पुस्तक नाहीये तर अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांचं नाहीये. पर्याय क्रमांक 1. मग बाकी तिघं पण असणार त्यांचे. मग हे पुस्तक कोणाचं आहे तर बघा, वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकर ययाती कादंबरी बघा, ती पण त्यांचेच, वि.स. खांडेकरांची. ठीक आहे ना, अमृतवेल कोण लिहिले तर वि.स. खांडेकर यांनी लिहिलंय. पुढे, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ आणि स्वार्थ. बघा, क्रियापदाचे अर्थ आहे ते, क्रियापदाचे अर्थ एकूण किती आहे तर क्रियापदाचे अर्थ आहे एकूण 4. क्रियापदाचे अर्थ किती तर 4 असणारे, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, स्वार्थ. आज्ञार्थ म्हणजे काय करणं, आज्ञा करणे, आज्ञा करणे. विद्यार्थ म्हणजे क्रियापदाला वा वी वेचे प्रत्यय लागतात. ठीक आहे, संकेतार्थ म्हणजे काय असतं, जर तर जेव्हा तेव्हा, जर तर जेव्हा तेव्हा हे असतं. आणि स्वार्थ म्हणजे काय असतं तर काळाचा बोध होतो. स्वार्थ म्हणजे काय तर काळाचा बोध होतो, यामध्ये कर्त्याविषयी माहिती दिलेली असते. ठीक आहे ना. आता बघा, आकांक्षा घरी गेली, आकांक्षा घरी गेली. आता हे वाक्य कोणतं आहे तर बघा, हे साधा भूतकाळ आहे. कोणता आहे तर भूतकाळातील वाक्य. म्हणजे कशाचा बोध झाला तर काळाचा बोध झाला, बरोबर आहे की नाही. जर काळाचा बोध होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, स्वार्थी म्हणतो. आणि इथं कशाबद्दल माहिती असते तर कर्त्याविषयी माहिती दिलेली असते. कोणाविषयी तर कर्त्याविषयी. मग कर्ता कसा ओळखायचा, बघा, आकांक्षा घरी गेली, जाणारी कोण आहेत बघा, जाणारी कोण आहे तर आकांक्षा आहे. जाणारे कोण आहे तर आकांक्षा. म्हणजे कर्ता कसं ओळखायचा, हे जे क्रियापद असतं ह्या क्रियापदाला कोण काय नाही प्रश्न करायचं. मग आपण प्रश्न विचारला, आकांक्षा घरी गेली तर घरी जाणारी, बघा आपण असे म्हणू शकतो, घरी जाणारी कोण.
तर उत्तर काय भेटलं आपल्याला? आकांक्षा. मग आकांक्षा काय झाली वाक्यातली कर्ता. मग कोणाविषयी माहिती दिली? तर आकांक्षाविषयी. म्हणून त्याला काय म्हणायचं? स्वार्थ वाक्य असं म्हणायचं. काय म्हणायचं? स्वार्थी वाक्य. ओके, पुढे. कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती. या वाक्यातील म्हणण्यापेक्षा या अधोरेखित शब्दाची विभक्ती. झाडाच्या कोणता प्रत्यय लागला? चा प्रत्यय लागला. ठीक आहे. आता तृतीयचे एक वचन. तृतीयचे एक वचन काय आहे? नेशी आहे का? नाही, कट झाला. तृतीयाचे अनेक वचन नी, ती, दीर्घई आणि ही आहे का? नाही, कट झाला. षष्टी बघा, चा, ती, चे. ठीक आहे. आणि अनेक वचन चा, ती, ते आणि चा. म्हणजे काय? तर इथं षष्टी आहे, हे 100% बरोबर आहे. पण षष्टी एक वचन आहे की अनेक वचन आहे? तर षष्टी अनेक वचन असणार आहे. षष्टी अनेक वचन का? तर चा, ची, चे, चा. मग हा जो चा आहे ना, हा कशामध्ये जातो? तर षष्टी विभक्तीच्या अनेक वचनामध्ये जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, पुढे. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? बघा, परत एकदा विचारलंय. न येणारा शब्द म्हणजे इकचा प्रत्यय लावायचा. इक प्रत्यय कधी लागतो? बघा, प्रत्यय हा वाक्याच्या शेवटी असतो. वाक्याच्या शेवटी वापरला जातो. ठीक आहे ना. मग आता बघा, इक प्रत्यय लावायचा आहे. आपण लावून बघूया. इक प्रत्यय सामाजिक. सामाजिक लागतोय, बरोबर. वाचण्याचा कोणता येईल? बघा, वाचण्याचा पण येणार आहे, वाचिक येणार आहे. वाचण्याचा कोणता येणार आहे? वाचिक येणार आहे. धर्माचा कोणता येणार आहे? धार्मिक येणार आहे. तसं आनंदाचा येईल का? आनंदिक वगैरे नाही येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आनंद या शब्दाला इक हा प्रत्यय वापरता येत नाही. बाकी समाज अधिक एक बरोबर सामाजिक, वाचिक आलं, धार्मिक आलं, पण आनंदिक येतं का? नाही येत. म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. बघा, सामाजिक, वाचिक, धार्मिक, आनंदिक. आनंदिक होतं का? नाही होत. हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने कसा आहे? तर चूक आहे. आनंद या शब्दाला ईत प्रत्यय लावून आनंदित हा शब्द तयार होतो. बरोबर ना. इक लागत नाही त्याच्यामध्ये. इक नाही लागत. आनंदित म्हणजे त लागू शकतो, पण इथं क लागू शकतो का? नाही लागू शकत. ठीक आहे, पुढे. बघा, आ, रस्वई दीर्घई, रस्वऊ दीर्घऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहे? सजातीय, विजातीय, संयुक्त आणि दीर्घ. बघा, जेव्हा एकाच जातीचे असतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? सजातीय स्वर म्हणायचं. मग बघा, आ म्हणजे रस्वई, रस्व दीर्घ आ, रस्वई दीर्घई, रस्वऊ आणि दीर्घऊ हे कसे येतात? सजातीय स्वर आहे. सजातीय म्हणजे काय? तर एकाच जातीचे स्वर असणारे, एकाच जातीचे. आणि विजातीय कसे राहतात? बघा, ई, उ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर आ, असं यांना म्हणायचं विजातीय म्हणायचं. मग सजातीय स्वरांच्या जोड्या किती आहे? तर 3 जोड्या आहे. जोड्या किती? तर 3 आहे. पर्याय क्रमांक 1. विजातीय म्हणजे वेगळ्या जातीचे. संयुक्त स्वर म्हणजे काय? तर 2 विजातीय स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन वर्णाला काय म्हणायचं? संयुक्त स्वर म्हणतात. ठीक आहे, हा पुढे जाऊन आहे आपल्या प्रश्नांमध्ये. आणि दीर्घ म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो त्यांना काय म्हणायचं? दीर्घत्व म्हणायचं. याचं योग्य उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 1 असेल. ओके, पुढे. झाकले माणिक या शब्दाचा योग्य अर्थ. पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य आणि कजाग व्यक्ती. तर झाकला माणिक, झाकले माणिक याचा अर्थ काय होतो? साधा आहे पण कसा आहे ना? गुणी मनुष्य. झाकले माणिक कसा आहे? तर साधा पण कसा असणार आहे? गुणी मनुष्य असेल. पर्याय क्रमांक 3. बघा, पाणक्या म्हणजे पाणी भरणारा किंवा विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेणारा, याला काय म्हणतात? पाणक्या असं म्हणतात. बहुमोल वस्तू यासाठी अमोल किंवा मौल्यवान शब्द वापरतात. बहुमोल वस्तू म्हणजे काय? यासाठी अमोल किंवा मौल्यवान शब्द वापरतात. झाकले माणिक हे मानवी स्वभावासाठी अधिक वापरले जाते. आणि कजाग व्यक्ती म्हणजे भांडखोर किंवा कटकटे स्वभाव असणारी व्यक्ती राहते. त्याला आपण म्हणतो कजाग व्यक्ती म्हणतात. त्याला स्त्री पण म्हणतात, कजाग स्त्री. भांडखोर किंवा कटकटी स्वभावाची असणारी स्त्री. ठीक आहे, पुढे. शुद्ध शब्द ओळखा. वायुपुत्र कोणत्या पद्धतीने बरोबर लिहिलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय? बघा, हा शुद्ध शब्द आहे, वायुपुत्र. पर्याय क्रमांक 2. इथं काही लॉजिक नसतं, आहे नियम भरपूर आहे, पण तुम्ही जेवढा सराव केला, प्रॅक्टिस केला तेवढा तुमचा चांगला होतो. कारण प्रत्येक एवढं लॉजिक आठवणं तुम्हाला पेपरला वेळ पण भेटला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. वाचनीय दृष्टी गटात न बसणारा पर्याय सांगा. फुले, नाले, पेले आणि भाले. ठीक आहे. आता बघा, फुल
आपण त्यांचं आहे ना मूळ वचन लक्षात घेऊ. फूल, नाला, त्याच्यानंतर पेला आणि भाला. ठीक आहे. आता बघा फूल काय रे, ते फूल, ते फूल, त्याच्यानंतर तो नाला, तो नाला, त्यानंतर काय तो पेला, तो पेला आणि तो भाला. ठीक आहे. आता लक्ष द्या, इथं काय झालंय ना, हे तिघं पण आहे पुलिंगी. हे तिघं पण कोण आहे तर पुलिंगी, म्हणजेच काय तर पुरुष जाती वर्गातील येतात. ठीक आहे ना. तसं फूल हे शब्द काय ना, ते फूल झालंय, ते फूल. हा कसा आहे तर तुमचा नपुसक लिंगी, नपुसक लिंगी असणार आहे. ठीक आहे ना. मग त्या दृष्टिकोनातनं योग्य उत्तर काय असेल तुमचा, पर्याय क्रमांक 1 असणार आहे. वचन नियमाच्या दृष्टीने हे तिघं पण काय तर तो नाला, हे असं पण एक वचन अनेक वचन मध्ये पण येतात. आणि आपण त्या लॉजिकनी बघितलं तर याच्यानुसार पण येणार आहे, लिंगानुसार. तर ते फूल काय असेल तुमचं इथं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. कारण का आता ते नपुसक लिंगी आहे. बघा फूल याचे एक वचन, फुल याचं एक वचन फुल असे होते, फुल हा नपुसक लिंगी शब्द आहे. नाले याचं एक वचन नाला असे होते, नाला हा पुलिंगी शब्द आहे. पेले याचं एक वचन पेला असे होते, पेला हा पुलिंगी शब्द आहे. भाले याचे एक वचन भाला असे होते, भाला हा पुलिंगी शब्द आहे. म्हणून विसंगत कोणता आला तर पर्याय क्रमांक 1 जो असणार आहे तो काय ठरला, विसंगत ठरला. ठीक आहे. पुढे वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा त्याला काय म्हणायचं. वाक्यातलं क्रियापद असतं, हे क्रियापद ज्यावेळेस कर्माप्रमाणे बदलणार आहे त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार, कर्तरी म्हणणार, सकर्म, कर्तरी, कर्मणी का भावी म्हणणार. योग्य उत्तर काय असणार आहे, कर्मणी असेल. योग्य उत्तर काय तर कर्मणी. मग कर्मणीचे नियम सांगू थोडक्यात. कर्मणी प्रयोगाचे नियम थोडक्यात हे बघा, वाक्यातील डायरेक्ट शॉर्टकट लिहूया आपण. कर्त्याला प्रत्यय असतो. बघा हा पहिला, कर्त्याला प्रत्यय असतो. पुढे जाऊन आहे आपले प्रयोग पण येणार आहे. ठीक आहे. दुसरं बघा, कर्माला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे. आणि शेवटचं बघा, वाक्य भूतकाळी असतं. वाक्य कोणतं आहे तर भूतकाळी असतं. ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. म्हणजे काय तर कर्मणी वाक्यातील क्रियापद हे जेव्हा कर्माप्रमाणे बदलतं तेव्हा त्याला कर्मणी म्हणतात. मग कर्मणीचे नियम काय लक्षात ठेवायचे, जर प्रयोग जर आला तुम्हाला तर कर्त्याला प्रत्यय हा असतो. ठीक आहे ना. उदाहरणार्थ बघा, रामाने रावण मारला, रामाने रावण मारला. आता रामाने इथं ने प्रत्यय लागलाय, ने प्रत्यय हा कोण आहे तर कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर, रावणावर, हे काय कर्म. आणि मारला हे कोणतं क्रियापद आहे तर भूतकाळी आहे. मग इथं लागू पडला की नाही, अशा प्रकारे लक्षात ठेवा. हे पुढे, तुला हे पुस्तक आवडले का, या वाक्यात गाळलेल्या जागी कोणतं विरामचिन्ह येईल, पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक की स्वल्प विराम. तर बघा, तुला हे पुस्तक आवडले का, काय केलाय प्रश्न केलाय म्हणून त्याला म्हणा प्रश्नार्थ, प्रश्नचिन्ह. प्रश्न केलाय की नाही म्हणून तिथं काय पाहिजे प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे दर्शवलेलं असतं. खाली संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, दासबोध, एकनाथी भागवत, अभंग गाथा, भावार्थ दीपिका. याचं उत्तर बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. योग्य उत्तर काय तर अभंग गाथा. हे कोणी लिहिलंय, संत तुकाराम महाराजांनी लिहिलंय. ठीक आहे. मग बघा, अभंग गाथा तुकाराम महाराजांनी, याला तुकाराम गाथा असं देखील म्हणतात. दासबोध समर्थ रामदास स्वामींनी, एकनाथी भागवत संत एकनाथ महाराज, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराज. ठीक आहे. अशा पद्धतीने पुढे बघा, शाळा माते समाने या वाक्यातील शाळा आहे काय, शाळा माते समाने या वाक्यातलं शाळा काय, उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि अलंकार. बघा, ज्याची तुलना केली जाते, ज्याची तुलना केली जाते, त्याला काय म्हणतात, उपमेय, उपमेय म्हणतात. ठीक आहे. ज्याच्या सोबत तुलना केली जाते, ज्याच्या सोबत तुलना केली जाते, त्याला काय म्हणायचं, उपमान म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, उपमान. मग आता बघा, शाळा माते समाने कोणाची तुलना केली आहे, शाळेची, मग शाळा काय झालं तुमचं, उपमेय. शाळा काय झालं, उपमेय, पर्याय क्रमांक 1. कोणासोबत केली आहे, माते समान. मग माते समान काय झालं तुमचं, उपमान झालं. माते समान काय तर उपमान. म्हणजेच याचं योग्य उत्तर काय तर उपमेय. कारण काय, ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणायचं उपमेय
आणि ज्याच्या सोबत तुलना केली जाते त्याला म्हणायचं उपमान म्हणायचं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा, ज्याची तुलना करायची तो घटक प्रस्तुत वाक्यात शाळा या घटकाची तुलना करत आहोत म्हणून शाळा उपमेय. ज्याच्याशी तुलना करायची तो घटक शाळेची माता या घटकाने म्हणजे माता हे काय झालं तर उपमान झालं. साधारण धर्म बघा, दोन वस्तूंमध्ये असलेला सारखा गुण असतो. दोन वस्तूंमध्ये असणारा सारखा गुण, इथे समान असणे हा गुण दर्शवलाय. साम्यवाचक शब्द तुलना दाखवण्यासाठी वापरलेले शब्द, तुलना दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द असतात. ओके, पुढे बघा, कडा कडा फोड नभ उडव उडू मक्खिका, त्यानंतर खड बडवी दिग्गजा तुडव रवी मालिका या वाक्यातील कोणता रस आहे? रौद्र आहे, भयानक आहे, बिभत्स आहे आणि करुण रस आहे. तर ज्या वाक्यामधून रौद्रता दर्शवली जाते, राग दर्शवला जातो, त्याला म्हणायचं रौद्र रस म्हणायचं. मग एकूण रस किती असणार आहे? एकूण रस असतात 9 असतात. ठीक आहे ना. कडा कडा फोड नभ उडव उडू मक्खिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका या कोणता याच्यामधला रस आहे? स्थायी भाव काय तर रौद्र असणार आहे. ठीक आहे. मग व्याख्या जाणून घ्या बाकीच्यांची. स्थायी भाव क्रोध राग आहे. वर्णन या ओळीमध्ये आकाश फाडणे, नभ फाडणे, नक्षत्रांना मक्खिका उडवणे, दिग्गजांना थरकाप उडवणे आणि सूर्याच्या माळेला तुडवणे अशा अत्यंत रागीट उग्र आणि विनाशकारी कृतींचं काय तर वर्णन केलेलं आहे. वैशिष्ट्य बघा, जिथे क्रोधांची किंवा विनाशाचे आवेशपूर्ण वर्णन असते तिथे रौद्र रस असते. भयानक काय तर जिथे मनात भीती निर्माण होईल असे वर्णन असते. उदाहरणार्थ स्मशान आणि राक्षस. म्हणजे भयानक काय तर ज्या ठिकाणी आपल्याला भीती वाटते ना त्याला म्हणायचं भयानक रस म्हणायचं. म्हणजे स्मशानात रात्रीचा 12-1 वाजता 2 वाजता बरोबर ना, अमावस्येच्या रात्री जाऊन बघा, आपल्या आपच भीती वाटणार आहे का, तर ते तसं क्रिएट केलेलं असतं, तिथं वातावरण असतं. ठीक आहे. राक्षस एखादा आला रात्री 1-2 वाजता समोर, आपण चाललोय आपल्या आपल्या विचारामध्ये, समोरून डायरेक्ट आला तर काय तर भीती वाटणार आहे. इमॅजिन करून बघा तुम्ही. ठीक आहे. बिभत्स म्हणजे काय तर जिथं घृणा तिरस्कार वाटेल असे वर्णन असते. रक्त मांस आणि घाण असते. ठीक आहे. जिथं आपल्याला किळस येते, वाईट वाटतं, नको या ठिकाणावरनं रस्त्याने जाताना बघा काही असं पडलेलं असतं तर किळस येते, मग तिथं आपल्याला काय ना बिभत्स हा रस दर्शवतो. आणि करुण म्हणजे जिथं शोक दुःख किंवा दया निर्माण होईल असे वर्णन असते. इथं कोणाचे तरी निधन किंवा आतोनात हाल झालेले असेल तर आपल्याला खूप वाईट वाटतं, त्यावेळेस कोणता रस असतो तर करुण हा रस असतो. ठीक आहे. पुढे तुला काय पाहिजे या वाक्यातील काय हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? काय हा कोणत्या प्रकारचा आहे? पुरुषवाचक, अनिश्चित, प्रश्नार्थक आणि दर्शक. ज्या वाक्यामध्ये निश्चित दिलेलं नसतं, निश्चित माहिती नसते, माहिती नसते, त्याला तुम्ही काय म्हणणार तर त्याला म्हणायचं अनिश्चित म्हणायचं. आता तुला काय आहे, काय पाहिजे विचारलंय बरोबर ना, नक्की काय पाहिजे असं दिलंय का याच्यामध्ये? तुला पेन पाहिजे, पेन्सिल पाहिजे, बॅग पाहिजे, डब्बा पाहिजे, जेवण पाहिजे, चहा पाहिजे असं काय दिलंय का? अजिबात नाही, काहीच दिलेलं नाही. मग त्याला काय म्हणणार तुम्ही? अनिश्चित म्हणणार ते. ओके. पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी या वाक्यातील किती नामं आले आहेत? म्हणजे नामांची संख्या किती असं विचारलंय त्यांनी. ठीक आहे ना. आता इथं आपण काय करायचं, ऑप्शन कट करून टाकायचे. बघा, आहे येणार नाही हे क्रियापद आहे, त्याच्यानंतर माझे येणार नाही हे काय तर सर्वनामे, म्हणजे उरले काय तुमचं माधुरी नामे बरोबर, बहीण हे पण काय तर नामच आहे आणि मुलगी हे पण काय तर नामच आहे. म्हणजे एकूण नामांची संख्या किती झाली? 3. पर्याय क्रमांक 3. 3चं उत्तर 17चं उत्तर काय असेल? 3 असणार आहे. ओके. पुढे बघा, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप करायचे. कशात जायचं आता आपल्याला? पुढे जायचंय, भविष्यामध्ये जायचंय, भविष्य काळात जायचंय. पण भविष्यात जाताना कसं जाणार तुम्ही? अपूर्ण. ती क्रिया कशी पाहिजे? अपूर्णच पाहिजे. पूर्ण पाहिजे का? नाही. बघा, विनीताने लाडू खाल्ला ही क्रिया कशी? भूतकाळातील आहे. तिथून जायचंय आपल्याला वर्तमान पण नाही, डायरेक्ट भविष्य काळामध्ये जायचंय. मग विनीता लाडू खाते नाही, विनीता लाडू खात असेल, हे बघा ही क्रिया अपूर्ण आहे. विनीता लाडू खात असेल, पण कधी खात असेल तर भविष्य काळात खात असणारी क्रिया पूर्ण झाली का? नाही झाली, क्रिया अपूर्णच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आणि खात होती हे अपूर्ण भूतकाळ आहे, विनीता लाडू खात आहे हे अपूर्ण वर्तमान काळ आहे. बघा, हा आहे तुमचा अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे ना. आणि लाडू खात होती हे काय तर अपूर्ण भूतकाळ असणार आहे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न.
स्वभावाधिक उक्ती यांचा योग्य संधियुक्त शब्द सांगा. स्वभावोक्ती, स्वभावाधिक उक्ती, स्वभावोक्ती आणि स्वभावोक्ती. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कशा पद्धतीने ते पण सांगतो बघा. स्वभाव अधिक उक्ती. ठीक आहे ना. आता एकदम सोपं आहे. संधी सोडवत असताना काय करायचं, पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर बघायचं. इथे अ आलेला आहे, व मध्ये काय असतं, अ असतो. मग हा इथं आले आहे. अधिक दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर, पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर अ, दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर उ. अ अधिक उ बरोबर काय तयार होतो, ओ तयार होतो. हे आपल्या बॅच मध्ये आपण एकदम सविस्तर घेतलेले. जी बॅच आपली आता नुकतीच सुरू झालेली आहे, एकदम फ्रेशर बॅच आहे. काही टेन्शन नाही, सगळं आपण टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी मला मेसेज करा. बॅच पण उपलब्ध आहे आपल्या ऍपमध्ये. ओके. आता ओ तयार झाला की नाही, मग ओ तयार झाला, कुठं गेला हा, हा व मध्ये मिसळला जातो. बघा स्वभाव अधिक उक्ती. आता इथं ओ आहे ना, मग उच्चार करताना ओच झाला पाहिजे आणि पुढील अक्षर जशा तसं स्वभाव अधिक उक्ती बरोबर काय तर स्वभाव उक्ती. इथं उ येणार नाही कारण त्याचं काम झालंय, तो निघून जाईल तो. ठीक आहे. चला पुढे. स्वभाव अधिक उक्ती बरोबर स्वभाव उक्ती, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचं उदाहरण आहे. इतरेत्तर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय. बघा वैकल्पिक मध्ये काय राहतं, हे किंवा ते, हे किंवा ते, पाप किंवा पुण्य, पाप किंवा पुण्य येईल का, नाही येणार, हा नाही येणार पर्याय. ठीक आहे. समाहार म्हणजे इथं काय ना, सगळ्या घटकांसाठी एकच शब्द वापरायचा. म्हणजे भाजीपाला, वेणी फणी सगळ्यांच्यासाठी, बाजार हाट वेगवेगळ्या नाही वापरायचे, एकच वापरायचा. तो पण येणार नाही. कर्मधारय पण येणार नाही. इथं काय येणार, इतरेत्तर द्वंद्व, हरी आणि हर, हरी आणि हर. आपण जसं की म्हणतो बघा, बहीण, बहीण आणि भाऊ, बहीण आणि भाऊ म्हणतो की नाही, मग याला म्हणायचं इतरेत्तर द्वंद्व म्हणायचं. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. ह्या घटकामध्ये काय राहतं ना, दोन्ही घटक महत्वाचे राहतात. जसं इथं पाप आणि पुण्य दोघांना सारखं वेटायचे. चांगलं करा चांगलं होईल, वाईट करा वाईट होईल, समान आहे. तुम्ही जर दुसऱ्याचा वाईट विचार करताय 100% वाईटच होणार तुमचं. तुम्ही जर एखाद्याचा चांगला विचार करताय, पुण्य करताय, तर तुमचं 100% चांगलंच होणार आहे. हे मी असं मनात घालत नाहीये, पण हा फॅक्ट आहे, ही परिस्थिती, बरोबर ना. मग तसंच इथं बहीण जेवढी महत्वाची तेवढंच काय भाऊ महत्वाचा आहे. आई वडील, आई व वडील. ठीक आहे ना. जेवढी आई महत्वाची तेवढेच आपल्याला वडील महत्वाचे, बरोबर आहे की नाही. याला म्हणायचं इतरेत्तर द्वंद्व म्हणायचं. समाहार द्वंद्व ज्यामध्ये पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीतील इतर पदार्थांचाही समावेश असतो. जसं की चहा पाणी. चहा पाणी म्हणजे चहा आणि पाणी एवढंच येतं का नाही. चहासाठी लागणारं सगळं साहित्य, दूध असू द्या, साखर असू द्या, त्याच्यानंतर चहा पावडर असू द्या, गॅस असू द्या, सगळं आलं, त्याला म्हणायचं चहा पाणी. भाजीपाल्यामध्ये सगळं आलं, तुम्ही जे घरून जाताना घेऊन जाता भाजीपाला, मीठ मिरची काय असेल नसेल, सॉरी मीठ नाही, आपलं कांदे बटाटे जे असेल ते, त्याला म्हणायचं भाजीपाला. वैकल्पिक म्हणजे हे किंवा ते असतं. याच्यामध्ये अथवा वापरलं जातं. खरे किंवा खोटे, एक तर खरंच बोलायचं किंवा खोटंच बोलायचं, दोन्हीपैकी एकच घडणार आहे ना. दोन्ही घडेल का, नाही, त्याला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व. आणि कर्मधारय काय राहतं, ज्यामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे कोणत्या प्रथम विभक्तीत असतात आणि विशेषण विशेष संबंध असतो, त्याला म्हणायचं कर्मधारय. म्हणजेच कर्मधारय प्रथम विभक्तीमध्ये असतं. वेगवेगळं असतं का, नाही. ठीक आहे ना. नीलकमल उदाहरणार्थ. पुढे. पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणलेलं आहे. वर शब्दाचा नसलेला श्रेष्ठ, आशीर्वाद, जरा आणि नवरा मुलगा. तर याचे योग्य उत्तर काय, जरा आहे त्याचं योग्य उत्तर आहे. वर या शब्दाचा तो समानार्थी नाहीये, बाकी सगळे असणार आहे. ओके. पुढील पैकी विरुद्ध अर्थीची योग्य जोडी सांगा. भाऊ भ्राता हे समानार्थी शब्द आहे. मित्र दोस्त समानार्थी शब्द आहे. बघा समानार्थी असणार आहे. त्यानंतर पुत्र सूत समानार्थी शब्द आहे. त्यानंतर उत्कर्ष आणि अपकर्ष हे काय तर मात्र विरुद्ध अर्थी असणार आहे. काय तर विरुद्ध अर्थी असणारे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता आहे. तर याचा एक अर्थपूर्ण म्हण तयार होती. हे जे अक्षर आहे याच्यापासून एक चांगली म्हण तयार होती. आणि त्याच्यामध्ये काय म्हणले, तर शेवटच्या शब्दाचा समानार्थी, शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. म्हण काय, तर बघा उदारो, बघा उदारो वारीचे पोते सव्वा हातरीते, हे त्याचं म्हण आहे. ओके.
उदारो वारीचे पोते, सव्वा हात रीते ही ती म्हणे. मग शेवटचा शब्द कोणता आहे तुमचा? रीते शब्द आहे. मग याचा समानार्थी शब्द कोणता आहे? रीते या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणीचा अर्थ उसने किंवा उधारीवर घेतलेल्या वस्तूमध्ये काहीतरी उणीव किंवा खोट असते किंवा ती पूर्ण भरलेली नसते. शेवटचा शब्द या म्हणीतील शब्द रीते हा आहे. समानार्थी रीते शब्दाचा समानार्थी शब्द रिकामे. रीते या शब्दाचा समानार्थी काय तर रिकामे. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 3 तर कोणता शब्द तयार होतो? रीते तयार होतो. त्याचा हा काय तर समानार्थी असणार आहे. ठीक आहे. बघा इथं हात या म्हणीतील हात शब्दाचा समानार्थी शेवटच्या शब्दाचा नाहीये आणि रीतचा रीतीशी संबंध नाहीये आणि थैलीचा रीतीशी संबंध नसणार आहे. फक्त काय लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. ओके. पुढे राजा मंगळवेडेकर यांचं पूर्ण नाव काय? रामचंद्र नाना मंगळवेडेकर, वसंत नारायण मंगळवेडेकर, राजेंद्र गजानन मंगळवेडेकर, राजाभाऊ गणेश मंगळवेडेकर. तर राजा मंगळवेडेकर यांचं योग्य नाव पूर्ण नाव काय तर वसंत नारायण मंगळवेडेकर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वनवास पुस्तकाचे लेखक कोण आहे? ग दि माडगुळकर, प्रकाश संत, बाळकराम आणि विद्रोही. तर वनवास या पुस्तकाचे लेखक आहे प्रकाश संत हे त्याचे लेखक असणार आहे. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला याचं मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करा. त्या अगोदर एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. मिश्र वाक्यामध्ये हे शब्द असतात. म्हणून कारण की जर तर जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा हे सगळे शब्द कशामध्ये येतात? मिश्र वाक्यामध्ये. मग बघा बरं इथं जिथं तुम्हाला हे शब्द दिसणार आहे ते मिश्र वाक्य असेल. ओके. आरती सुरू झाल्यावर घंटानाद झाला नाही, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला नाही. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा काय झाला? घंटानाद सुरू झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षामध्ये पर्याय क्रमांक 3 काय असेल तर योग्य. ठीक आहे. नेक्स्ट षष्ठी व सप्तमीचे एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे ओळखा. प्रत्यय चाचीचे, नेईशी, तय्या, सलाते, तय्या, चाचीचे आणि तय्या. षष्ठीचे प्रत्यय ता, ती, चे. सप्तमीचे प्रत्यय बघा त, इ, आ म्हणजे तय्या. ठीक आहे ना. मग आता बघा बरं कुठे तर इथं पर्याय क्रमांक 4 चाचीचे आणि तय्या असणारे. म्हणून 4 हे काय तर योग्य उत्तर. ओके. पुढे पद हा उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? कृपा, मान, गुण आणि नाम. तर बदचा उपसर्ग कधी लागतो? उपसर्ग हा नेहमी शब्दाच्या सुरुवातीला लागतो. ठीक आहे. आणि प्रत्यय कधी लागतो? तर शब्दाच्या नंतर लागतो. आता बघा बद कृपा म्हणतो का? नाही. बदमान पण नाही, बदगुण पण नाही, पण असं म्हटलं जातं की बदनाम. पण काय म्हणतो? याने खूप बदनाम केलं, याने चुकीचं बदनाम केलं, मला माझ्याविषयी चुकीचा बोलला. मग हा इथे बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करायला कोणता आहे तर बदनाम तयार होतो. मग बघा इथं कृपा पण होत नाही, कृपा अवकृपा वगैरे असतं. ठीक आहे ना. इथं काय तर बदनाम कीर्तीच्या विरुद्धार्थी म्हणजे अपकीर्ती असा शब्द तयार होतो. ठीक आहे. मान या शब्दाच्या विरुद्धार्थी अपमान असा होतो. बदनाम हा शब्द होत नाही. गुण या शब्दाच्या विरुद्धार्थी अवगुण किंवा दोष असा होतो, बदगुण असा होत नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 हे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे. नाम, बदनाम. नोकरीसाठी केलेला अर्ज पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? कौटुंबिक, घरगुती, औपचारिक आणि अनौपचारिक. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? नोकरीसाठी केलेला अर्ज आहे. मग आता इथं कुटुंबाला करू का? नाही ना, हे 2 ऑप्शन कट झाले लगेच. घरगुती पण कट झाला, उरले 2च औपचारिक आणि अनौपचारिक. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नोकरीसाठी केलेला अर्ज कसा असतो? औपचारिक पत्र असतं. बघा औपचारिक जे पत्र कार्यालयीन कामासाठी, व्यवसायासाठी किंवा शासकीय निवेदनासाठी लिहिले जाते त्याला म्हणायचं औपचारिक म्हणतात. नोकरीसाठी केलेला अर्ज अधिकृत आणि व्यावसायिक स्वरूपाचा असतो, म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही? औपचारिक पत्र ह्या गटामध्ये मोडणार तो. अनौपचारिक म्हणजे काय असतं ते पण जाणून घ्या.
जे पत्र आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना, नातेवाईकांना किंवा मित्रांना वैयक्तिक कारणासाठी लिहितो त्यांना काय म्हणायचं? अनौपचारिक पत्र असं म्हणतात. ठीक आहे, कौटुंबिक किंवा घरगुती पत्र. ओके, पुढे ए ऐ ओ औ कोणत्या प्रकारचे स्वर आहे? ऱ्हस्व, अर्धस्वर, संयुक्त आणि सजातीय. तर याचं योग्य उत्तर काय आहे? संयुक्त स्वर आहे. मग आपण काय करूया? ए ऐ ओ औ कसे तयार होताना ते बघूया आपण. बघा, अ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई बरोबर ए तयार होतो. ए म्हणजे एक मात्रा. आ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई ऐ तयार होतो. अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ ओ तयार होतो. आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ काय तयार होतो? औ तयार होतो. एकूण संयुक्त स्वर विचारल्यास किती सांगशाल? 4 सांगायचे. संयुक्त स्वराची व्याख्या काय? दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन स्वराला काय म्हटलं जातं? संयुक्त स्वर असं म्हणतात. दोन विजातीय बघा, हा एका जातीचा, हा एका जातीचा, हा एका जातीचा, हा एका जातीचा. ठीक आहे ना. मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वरांची संख्या जर विचारली तुम्हाला किती आहे, स्वर किती, तर किती सांगणार? 14 सांगायचे. त्यामधला हा एक प्रकार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? कावळा, चिमणी, कमळ आणि गुलाब. तर लघु मात्रा या शब्दाचा अर्थ काय? तर ज्यांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो, हा त्याला काय म्हणायचं? लघु मात्रा असं म्हणायचं. म्हणजे 4 ऑप्शन दिले तुम्हाला, कावळा, चिमणी, कमळ आणि गुलाब. यांच्यामध्ये लघु म्हणजे काय ना, रस असणारे कोण कोण आहे किंवा कोणता शब्द असा आहे का ज्याचा उच्चार करताना कमी वेळ लागेल? उच्चार करताना काय ना, कमी वेळ लागला पाहिजे असा कोणता शब्द आहे? तर ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला लगेच जाणून येत आहे की इथं कमळ जो शब्द आहे ना, कमळ याचा उच्चार करण्यास काय लागणार आहे? कमी वेळ लागणार आहे, कमी वेळ लागेल. मग बघा आता कशा पद्धतीने, तर बघा इथं कावळा, क अधिक काय येणार आहे? आ येणार आहे इथं, बरं ना. कावळा म्हटलं. चिमणीमध्ये बघा, च अधिक काय येईल? ऱ्हस्वई अधिक म अधिक काय येणार? अ आणि न अधिक काय येईल? तर दीर्घ येईल. पण शेवटी काय आला? दीर्घ आला. म्हणजे काय लागेल? जास्त वेळ लागेल. तसं कमळ शब्दामध्ये काय? क अधिक अ, म अधिक अ आणि ळ अधिक अ, म्हणजे सगळ्यांमध्ये कोणता स्वर आला? ऱ्हस्वच आला. यामध्ये काय ना, कमी वेळ लागतोय. गुलाब शब्दामध्ये काय आला? ग अधिक ऱ्हस्व उ, ऱ्हस्व उ. ठीक आहे, ल अधिक आ आला. ठीक आहे, त्यानंतरचा ब अधिक काय आला? अ. म्हणजे इथं पण काय ना, जास्त वेळ लागतो. कावळा, चिमणी, गुलाब या शब्दाला. मात्र कमळ शब्दाला काय ना, कमी वेळ लागणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघा स्पष्टीकरण काय दिलं? वृत्त, विचार, मात्रा मोजणे. मराठी व्याकरणातील छंद आणि वृत्त विचारानुसार अक्षरांचे 2 प्रकार आहे. किती प्रकार पडतात? 2 प्रकार. मग आता लघु ज्या अक्षरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? त्याच्यामध्ये काय असतं? अ इ उ रू उ आणि रू आणि काना मात्रा नसलेली व्यंजने याला एक मात्रा मानली जाते. त्याला काय मानायचं? एक मात्रा मानायचं. आता गुरु बघा रे, ज्या अक्षरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो, आ इ उ ए ऐ ओ औ आणि दीर्घ स्वर युक्त व्यंजने याला काय आता 2 मात्रा मानल्या जातात. है ना. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्याला कमी वेळ लागतो त्याला काय म्हणणार? लघु मात्रा. ज्याला जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणणार? गुरु म्हणणार. ओके, पुढे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या वाक्यात योग्य वाक्य प्रचाराचा वापर करा. म्हणजे जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी आपण काय वापरणार? तारे तोडणे, जीवाचे रान करणे, कानाडोळा करणे, ग्वाही देणे. जर आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय करू? जीवाचं रान करू, दिवस रात्र मेहनत करू, पण आपण काय होणार आहे? तर यशस्वीच होणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. मग पर्याय क्रमांक काय असेल? 2 याचा योग्य उत्तर आहे. पुढे पुढीलपैकी अशुद्ध शब्द चूर्ण, नवीन, क्रीडा आणि नीती. यामध्ये अशुद्ध शब्द कोणता आहे? तर नवीन हा शब्द काय तर अशुद्ध दिलेला आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हा अशुद्ध आहे. पुढील वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? गटात न बसणारा, नदी, बी, काठी आणि काठ्या. बघा, नदी शब्दाचं अनेक वचन. नदीचं काय झालं? नद्या झालं. बी शब्दाचं अनेक वचन काय झालं? बिया झालं. काठी शब्दाचं अनेक वचन काय झालं? काठ्या झालं. ठीक आहे, आणि पाखरू या शब्दाचं अनेक वचन काय झालं? एक पाखरू आणि पाखरी झाली. बरोबर. मग आता एक गोष्ट लक्षात येते, इथं अनेक वचन होताना काय झालं? या कारांत, इथं या कारांत, इथं या कारांत. मात्र इथं काय झालं? एक कारांत झालंय. बघा लगेच लक्षात येतं ना. नदीचं काय होतंय? नद्या होतंय. बीचं काय होतंय? बिया होतंय.
काठीचं काय होतंय काठ्या होतंय आणि पाखरूचं काय होतंय पाखरे होतंय एकारांत होतंय की नाही, मग त्यानुसार पर्याय क्रमांक 4 काय राहील याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे वचन नियमानुसार. वचन नियम म्हणजे काय राहता एक वचन आणि अनेक वचन, एक वचन आणि काय तर अनेक वचन असतं. पुढे बघा स्त्रीलिंगी नदीचं नद्या ही कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन या कारांत झाले. बियांचं अनेक वचन या कारांताचं काय झालं या कारांतामध्ये, काठीचं काय झालं काठ्या या कारांतामध्ये, आणि पाखरू काय झाला नपुसकलिंगी शब्द आहे हा. ठीक आहे, ते पाखरू तर आहेच आहे नपुसकलिंगी, पण याचं अनेक वचन काय झालंय तर तुमचं एक कारांतामध्ये झालंय, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होतं. याची गरज पण नाही, यापेक्षा हे चांगलंय, सोप्या भाषेत समजतंय. पुढे सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, अकर्मक भावे. बघा सगळ्यात पहिले सूर्य उगवला, सूर्य उगवला, उगवणारा कोण आहे सूर्य, हा काय झाला वाक्यातला कर्ता झाला, बरोबर, हा काय झाला कर्ता. या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे ऑप्शन कट झाला, हा पण कट झाला. ठीक आहे, आता राहिले अकर्मक भावे आणि अकर्मक कर्तरी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यावरच थांबत असेल, ती क्रिया पुढे सरकत नसेल तर त्याला अकर्मक कर्तरी असं म्हणतात. बघा कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया, सुरू झालेली क्रिया कर्त्या पाशीच थांबत असेल, कर्त्या पाशीच थांबत असेल तर त्याला अकर्मक कर्तरी म्हणतात. त्याला काय म्हणतात अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. ओके, लक्षात राहू द्या. म्हणजे इथं काय असतं ना, आता सूर्य उगवला, उगवणारा सूर्य मग मावळायचं कोणाला आहे सूर्यालाच आहे. क्रिया कोणावर घडणार आहे कर्त्यावरच घडणार आहे, साहजिक आहे. क्रिया पुढे सरकते का नाही सरकते ना, जे कर्त्यापासून क्रिया सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार अकर्मक कर्तरी असं म्हणशाल. पर्याय क्रमांक 3 आहे त्याचा योग्य उत्तर आहे. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे होय. पद, पदसंबंध, उपवाक्य आणि रूपिका. याचं उत्तर काय तर रूपिका असणार आहे. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय रूपिका. रूपिका म्हणजे काय भाषेतील अर्थाचा विचार करता सर्वात लहान अर्थवाहक घटक म्हणजे रूपिका होय. याच्या अधिक लहान तुकडे केल्यास त्यातून कोणताही स्वतंत्र अर्थ निघत नाही. याच्यापेक्षा लहान तुकडे केले तर आर्थिक कोणता अर्थ निघतो का नाही निघत. उदाहरणार्थ मुलगा या शब्दात मूल ही एक रूपिका आहे, मूल ही काय तर एक रूपिका आहे, आणि गा हा काय लागला प्रत्यय लागला दुसरी रूपिका आहे. जर आपण मूल याचा मू आणि ल असे तुकडे जर केले तर त्यांना स्वतंत्र अर्थ राहील का अजिबात नाही. आता बघा हा मूल शब्द आहे, मूल शब्द आहे. आता मी हा मू वेगळा केला आणि ल हा वेगळा केला, सांगा आता दोघांना काय अर्थ राहिला का अजिबात नाही, काहीच अर्थ नाही राहिला. मग त्याला काय म्हणायचं रूपिका असं म्हणायचं. बरोबर, भाषेतील अर्थाचा विचार करता सर्वात लहान अर्थवाहक घटक म्हणजेच काय असते तर रूपिका होय. पुढे दोन शब्द जोडताना तसेच ओळीचा शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम आणि स्वल्प विराम. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा संयोग चिन्ह आहे त्याचं योग्य उत्तर आहे. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा राहिला तर कोणतं विरामचिन्ह वापरायचं संयोग चिन्ह. पर्याय क्रमांक 2. बघा अर्धविराम कधी वापरणार जेव्हा दोन छोटी वाक्य आणि पण यांसारख्या उभय नव्यांनी काय ना जोडली जातात तेव्हा अर्धविराम वापरतात. त्यावेळी काय वापरतात अर्धविराम. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला, मग इथं काय वापरलंय हे अर्धविराम वापरलंय. ठीक आहे ना, दोन छोटी वाक्य आणि पण यांसारखे उभय नवी जर जोडायचे असेल तर अर्धविराम. अपूर्ण विराम केव्हा वापरणार वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास काय वापरणार अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय राहताना प्रश्नात उत्तर आहे, दोन डॉट असतात. ठीक आहे, अर्धविराम प्रश्नात उत्तर आहे, अर्ध म्हणजे एक पूर्ण आणि एक हाफ, एक फुल एक हाफ, त्याला म्हणायचं अर्धविराम म्हणायचं. स्वल्प विराम बघा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन दर्शवण्यासाठी काय वापरशाल तर स्वल्प विराम वापरशाल. ठीक आहे, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. पुढे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नथोर त्याचे अंकुशाचा मारा. हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत आणि उपमा.
तर याचं योग्य उत्तर काय आहे? दृष्टांत आहे. म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मारा. एक उदाहरण समजण्यासाठी त्या आणखीन एखादा दाखला दिला जातो, त्यावेळेस त्याला म्हणायचं दृष्टांत अलंकार म्हणायचं. ठीक आहे. रूपक म्हणजे उपमेय उपमान सारखं असतं. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना करणे, समसमासारखा प्रमाणे परिगत, आणि उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना करणे असं जणू जणू काय गमे वाटे भासे की असे शब्द येतात. उपमा म्हणजे काय असताना याच्यामध्ये समज समासारखा प्रमाणे परिगत असे शब्द येतात. लिहून देतो बघा. उत्प्रेक्षामध्ये कोणते शब्द येतात? जणू जणू काय गमे वाटे भासे की, वाटे भासे की हे शब्द येतात. उपमामध्ये कोणते शब्द येतात? समसमान सारखा, समसमान सारखा प्रमाणे परिगत, प्रमाणे परिगत यांसारखे शब्द कशामध्ये येतात? उपमामध्ये येतात. आणि एखादा गोष्टी समजण्यासाठी आणखीन एखाद्या गोष्टीचं उदाहरण दिलं असेल तर त्याला दृष्टांत म्हणतात. बघा, एखादा महत्वाचा विचार किंवा तत्व पटवून देण्यासाठी जेव्हा एखादा दाखला किंवा हुबेहूब उदाहरण दिलं जातं त्यावेळेस त्याला दृष्टांत अलंकार असं म्हणतात. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराजांनी लहानपण किंवा नम्रता ही महत्वाची, लहानपण किंवा नम्रता हे कशा असते? महत्वाचे असते, हे तत्व मांडले. ते पटवण्यासाठी त्यांनी मुंगी आणि साखरेचा रवा यांचे उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे ऐरावतासारखा हत्ती मोठ्या प्राण्याला अंकुशाचा मार खावा लागतो, पण लहानशा मुंगीला मात्र गोड साखरेचा रवा मिळतो, तसाच मोठेपणाला यातना त्रास असून लहानपणामध्ये सुख आहे, हा अर्थ इथे स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. एवढं काही स्पष्टीकरण आपल्याला येत नाही, पण मग माहितीसाठी गरजेचं आहे. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता? शौर्य, वियोग, विस्मय आणि उत्साह. तर बघा, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर विस्मय. पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. मग एकूण रस किती? तर एकूण मुख्य रस आहे 9 रस आहे असे मानले जातात. प्रत्येक रसाचा एक विशिष्ट स्थायी भाव आहे. अद्भुत रस काय? जेव्हा काव्यात किंवा वर्णनात आश्चर्यकारक, विलोभनीय किंवा चमत्कृती गोष्टींचे वर्णन असेल तेव्हा तिथे अद्भुत रस निर्माण होतो. ह्या रसाचा स्थायी भाव विस्मय आहे. विस्मय म्हणजे आश्चर्य. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या राजवाड्यात सोन्याची झाडे होती. इतर पर्यायांचं विश्लेषण. शौर्य काय? हा वीर रसाशी संबंधित गुण आहे, परंतु वीर रसाचा खरा स्थायी भाव उत्साह आहे. ठीक आहे. त्यानंतर वियोग बघा, हा शृंगार रसातील विप्लंब शृंगार किंवा काही अंशी करुणा रसाशी काय तर संबंधित असू शकतो, परंतु स्वतंत्र स्थायी भाव नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर विस्मय. आणि एकूण रस किती? तर मुख्य रस किती? तर 9 असणार आहे. ओके, चलो, हे गरजेचं आहे आपल्याला. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? होणार नाही. परत एकदा नाही आलं हरकत नाही. बघा, गोड पासून काय? गोडवा, ओलावा, गोडवा, ओलावा. मनुष्यापासून काय होतं रे? मनुष्यत्व, मनुष्यत्व आणि गोडवा. ओलापासून काय होतं? ओलावा आणि गारवा. गारपासून काय होतं? गारवा आणि गोडवा. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलं? होणार नाही. बघा, इथं नाही झालेला. पर्याय क्रमांक 2 मनुष्यत्व झालं. इथं मनुष्य व झालंय का? नाही. मग इथं पर्याय क्रमांक 2 भाववाचक नामाचे प्रत्यय असतात ते यत्व पणपणा आई की गिरी वाविता. बघा, यत्व पणपणा, पणपणा आई की गिरी, आई की गिरी वा ही आणि ता वाविता हे सगळे भाववाचक नामाचे प्रत्यय असतात. एखादा शब्द असतो जसं की सुंदर शब्द राहतो. सुंदर, याला य प्रत्यय लागला, काय तयार झालं? तुमचं सौंदर्य तयार झालं. झालं की नाही? असे प्रत्यय लागून तयार झालेले शब्द असतात त्याला भाववाचक म्हणतात. पुढे, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे? उभयनवी, शब्दयोगी, केवळ प्रयोगी. त्यानंतर केवळ प्रयोगी. आता आपण एक एक घेऊ डायरेक्ट, एवढा वेळ वाया जाण्यापेक्षा. अरे रे हे काय? केवळ प्रयोगी. ठीक आहे. आणि काय? दोन शब्दांना, दोन वाक्यांना जोडतो. उभयनवी. आणि कडे, कडे काय? शब्दयोगी. कडे काय? तर शब्दयोगी. झालं, लक्षात ठेवा.
पर्याय क्रमांक 2 अरेरे कशामध्ये केवळ प्रयोगी आणि उभयनामी कडे शब्दयोगी असणार आहे. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? आज्ञार्थ, स्वार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. आता आज पाऊस येईल बहुतेक ही काय दर्शवली तुम्हाला? शक्यता. आज पाऊस येण्याची काय ना शक्यता आहे. मग शक्यता कशामध्ये असते? तर या विद्यार्थ्यामध्ये असते. विद्यार्थ. आज्ञार्थामध्ये आज्ञा करायची, स्वार्थामध्ये काळाचा बोध आणि संकेतार्थामध्ये काय असतं ना जर तर जेव्हा तेव्हा असतं. ओके बघा स्पष्टीकरण. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यात पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणजे काय पॉसिबिलिटी किंवा अंदाज वर्तवलाय. व्याकरणात नियमानुसार जिथे शक्यता दर्शवली जाते त्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थ असं म्हणतो. आज्ञार्थ म्हणजे काय करणे? आज्ञा, उपदेश, विनंती, प्रार्थना केली जाते. मुलांनो अभ्यास करा, आज्ञा केली. स्वार्थ म्हणजे काय ना काळाचा बोध असतो. उदाहरणार्थ मी अभ्यास केला, मग आता वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ यांचा बोध केला जातो. संकेतार्थ म्हणजे काय? जेव्हा जर तरची अट असते, एक गोष्ट घडणे दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते तेव्हा त्याला काय म्हणायचं? संकेतार्थ म्हणायचं. ओके पुढे. पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द बघा. संधी याच्यानुसार न बसणारा. निविसर्ग फळ. निविसर्ग फळ बरोबर काय तयार झालं? निष्फळ. ठीक आहे ना. निष्फळ तयार झालं की नाही. त्यानंतर निविसर्ग कपट. निविसर्ग कपट बरोबर काय तयार झालं? निष्कपट. निविसर्ग इच्छा. निविसर्ग इच्छा. निरीच्छा. निरीच्छा. निविसर्ग कारण. निविसर्ग कारण. निष्कारण. निष्कारण. आता बघा प्रत्येकाच्या मध्ये श आला, श आला, श आला. इथे काय आलाय? र आलेला आहे. र आलेला म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर आहे. विसर्गाच्या पुढे ना बघा हा विसर्ग आहे, ह्याला विसर्ग म्हणतात. विसर्गाच्या पुढे बघा क क छ ट किंवा क ख कोणते विसर्ग येणार आहे? तर बघा विसर्गाच्या पुढे शब्दाचा विग्रह करताना विसर्गाच्या मागे रस्व किंवा रस्व वासून पुढे क ख प फ. बघा पुढे कोणते आता क ख प आणि फ जर आले तर विसर्गाच्या ऐवजी श घेतात. विसर्गाच्या ऐवजी काय घेतात? श. मग बघा निविसर्ग फळ निष्फळ. विसर्गाच्या आधी रस्व आली, इथं पण रस्व आली, इथं पण रस्व आले. विसर्गाच्या पुढे इथं फ आला, इथं पण काय आला? क आला आणि इथं पण काय आला? क आला. मग त्यावेळी काय होतं ना विसर्गाच्या ऐवजी काय घेतला जातो? इथं श घेतला जातो. मग तिन्ही एकसारखे आणि निविसर्ग इच्छा कसा आहे तर निरीच्छा आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा इथं दिलंय विग्रह करताना विसर्गाच्या मागे रस्वई किंवा रस्व म्हणजे एक तर पहिली विलांटी किंवा पहिला विकार असून पुढे पुढे विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा काय होणार आहे? या विसर्गाचा श होणार आहे. विसर्गाचा काय होणार आहे? श होणार आहे. निविसर्ग फळ निष्फळ, निविसर्ग कपट निष्कपट, निविसर्ग कारण निष्कारण. ठीक आहे ना. मग आता पर्याय 3 बघा. निरीच्छा या शब्दाचा विग्रह करताना विसर्गाच्या मागे अ किंवा आ शिवाय कोणताही स्वर असून पुढे मृदू आल्यास विसर्गाचा काय होतो? र होतो. निविसर्ग इच्छा निरीच्छा. ठीक आहे ना. चला पुढे. कृतज्ञ, गरजावी, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे? अव्ययभावे, तत्पुरुषे, द्विगु एके द्वंद्व आहे. तर बघा कृतज्ञ त्यानंतर गरजावई आणि सुखद हे तिघ पण जे आहे ते तत्पुरुष आहे. पण कोणते? तर उपपद तत्पुरुष आहे. उपपद तत्पुरुष समास आहे. त्यांचा आपण विग्रह जाणून घेऊया. बघा कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार जाणणारा नाही तो. घ्न म्हणजे मारणारा नाश करणारा. घर जावई घरात राहणार जावई. मध्यम पदलोपी तत्पुरुष किंवा किंवा सप्तमी तत्पुरुष या छटाई दिसतात परंतु मूळ प्रकार तत्पुरुष आहे. सुखद म्हणजे सुख देणारे म्हणजे काय तर द देणारे. आणि उपपद मध्ये काय राहतं रे? उपपद मध्ये नारा प्रत्यय लागतो. नारा प्रत्यय. ठीक आहे ना विग्रह करताना. मग बघा कशा प्रकारे कृतज्ञ म्हणजे जाणणारा, घर जावे म्हणजे घरात राहणारा आणि सुखद म्हणजे सुख देणारे. ठीक आहे ना. सुख देणारा सुख देणारे. याला काय म्हणणार तुम्ही? उपपद तत्पुरुष समास म्हणणार. ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय म्हणलंय तर तुम्हाला कृतज्ञ, गरजावे, सुखद कोणत्या समासाची? तर तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणलेला आहे. तलाव शब्दाचा कासार, सारस, रत्नाकर आणि तडाग
तर याचं योग्य उत्तर काय आहे? रत्नाकर आहे, कारण रत्नाकर हा समुद्राचा समानार्थी. रत्नाकर कोणाचा आहे? तर समुद्राचा समानार्थी, म्हणून त्याला म्हणायचं विसंगत किंवा न बसणारा किंवा तलावाचा समानार्थी नाहीये. नेक्स्ट, विरुद्ध अर्थाची नसलेली जोडी. उदय अस्त, कृपण कंजूस, कृश स्थूल, उघड गुप्त. तर विरुद्ध अर्थाची नसलेली जोडी कोणती असणार आहे? कृपण कंजूस. पर्याय क्रमांक 2 आहे. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली ह्या ओळीतील कोणता अलंकार आहे? यमके, चेतना गुणोक्ती, उत्प्रेक्षा आणि उपमान. ज्यावेळी निसर्गाच्या गोष्टी असतात जशाच तसं वर्णन केलेलं असतं, हुबेहूब वर्णन असतं, त्यावेळी त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. काय म्हणतात? चेतना गुणोक्ती. बघा त्याचा अर्थ काय होतो? जेव्हा निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत असे मानून त्या मानवाप्रमाणे कृती करतात असे वर्णन केले जाते, त्यावेळी चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. ठीक आहे. स्पष्टीकरण काय? दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. येथे भिंत ही एक निर्जीव वस्तू आहे, मात्र ती स्वतःहून पुढे सरली असे मानवी हालचालीचे वर्णन केले जाते. निर्जीव भिंतीवर सजीव सत्वाचा आरोप केल्यामुळे ते चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. ठीक आहे ना. म्हणजे काय असं, निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे असा भास केला जातो, त्याला म्हणायचं चेतना गुणोक्ती म्हणायचं. ठीक आहे ना. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली त्याने. येथे भिंत म्हणजे काय? निर्जीव वस्तू आहे, मात्र ती स्वतःहून पुढे सरकली, आपल्यापच पुढे सरकली ती, ही असे मानवी हालचालीचे वर्णन केले. आणि निर्जीव भिंतीवर सजीव तत्वाचा आरोप केल्यामुळे तेथे चेतना गुणोक्ती अलंकार झालेला आहे. नदी पलीकडे हिरवे रान आहे वाक्यातील विशेषण. विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. नदी पलीकडे हिरवे रान आहे. नदी पलीकडे रान आहे. रान कसं आहे? हिरवे आहेत. मग हे काय झालं तुमचं? नाम. या नामाबद्दल विशेष माहिती सांगितले. कसं आहे? हिरवे, म्हणा विशेषण. त्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. रान कसे? तर हिरवा असणार आहे. पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खूप रागवणे, ताप येणे, तापमान वाढणे, गरमी होणे. तर पारा चढणे, एखाद्याला कमी मार्क पडल्यामुळे पालकांचा पारा चढणार म्हणजेच काय? तर खूप रागवणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचा योग्य उत्तर आहे. जगन्नाथ या शब्दाची संधी बघा. जगन्नाथ, जगत अधिक नाथ ही आहे तुमची अनुनासिक संधी. अनुनासिक संधी. अनुनासिक संधी म्हणजे काय राहतं? आता त काय? तर कठोरे. त्याच्या वर्गातलं काय घ्यायचं? अनुनासिक घ्यायचं. बघा इथं लिहितो मी क, च, ट, त आणि प. ठीक आहे. आता कठोरे आहे सगळे. क ची फोड आहे ख, च ची छ, त ची ट, त ची त आणि प ची फ. ओके. अनुनासिक बघा हा आहे तुमचा ग, त्यानंतर न, त्यानंतर म, न आणि न. हे आहे तुमचे अनुनासिक आहे. यांचा नसिकेतून म्हणजे नाकातून उच्चार होतो म्हणून त्याला अनुनासिक म्हणतात. आता इथे काय म्हटलंय? जगत अधिक नाथ. संधी होताना पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर. आता तय, त कुठे? हे इथं तय. बरोबर ना. किती नंबर? 1 2 3 4 नंबरला. 1 2 3 4. त्याच्या वर्गातलं सरळ सरळ काय घेशाल तुम्ही? न घेशाल. त कसा होता? अर्धा. न कसा घेणार? अर्धाच घेणार. म्हणली या जगन्नाथ अधिक जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ. पर्याय क्रमांक काय असेल याचं? 1 उत्तर. पर्याय क्रमांक 1 काय? तर 1 बरोबर असणार आहे. सराव करा. यांचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे ना? फायदा होणार आहे. प्रॅक्टिस. ही नियमांची गरज पण नाही पडत. जेवढा तुम्ही उच्चार केला तेवढा फायदा तुम्हाला. ठीक आहे. बघा अनुनासिक संधी पहिल्या 5 वर्गातील कोणत्या व्यंजनापुढे क, च, ट, त, प अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक घ्यावे किंवा अनुनासिक येतं. समजतंय? चला आता समजत असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जर PDF हवी असेल तुम्हाला ह्या प्रश्नांची तर PDF नावाची कमेंट करायची. मी तुम्हाला ॲपची लिंक देणार. आपल्या अकॅडमीच्या ॲपची लिंक आहे. ती ॲपची लिंक देणार. ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तिथं टेट नावाचं एक फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ही PDF तिथं मिळून जाईल. ठीक आहे. सगळ्यांनी नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.